तर नमस्कार. आज आपण AITC उंदीरगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि हा जो कपाशीचा प्लॉट आहे हा आपण प्रायोगिक तत्वावर तयार केला होता. आणि हा जो कापूस आहे आता सरांच्या हातामध्ये हा जो कापूस आहे हा दोन वेगवेगळ्या प्लॉटमधला हा इथला आपला कापूस आहे जो आपण इथं तयार केला आहे जैविक आणि टेरा टेक्नॉलॉजी वापरून. आणि हा कापूस आहे हा एका प्लॉटमधून आपण तोडून आणला होता की ज्या ठिकाणी जैविक टेक्नॉलॉजी किंवा कोणत्याही प्रकारची आपली टेक्नॉलॉजी वापरली नाही आहे. हे दोन बोंडांचं कापूस आहे आणि याच्यातला जो बदल आहे याच्यातला जो फरक झाला टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर हा बनकर साहेब त्यांच्या भाषेत सांगतील. बनकर साहेब प्लीज तुम्ही सांगा. हे ज्या टेक्नॉलॉजी वापरलेला कापूस हा खूप मोठा आहे, जास्त आहे आणि त्याच्यामधलं बी जे आहे ते कडक आहे आणि ते खूप चांगले जास्त प्रमाणात आहे. आणि जिथे याचा वापर नाही झालेला त्या खताचा तर तो इतका छोटासा आहे पण याच्यामधलं बी सुद्धा नरम आहे, इतकं कडक नाही. सरकी जी आहे त्याच्यामधली ती कमी आहे, याच्यामध्ये फारच कमी आहे आणि याच्यामध्ये खूपच जास्त आहे. त्याच्या 3 पटीने याच्यामध्ये जास्त आहे. आणि थ्रेड बघा बरं आणि त्याचा याचा कापूस असा लांब तुटला जातो, असा लांब तुटला जातो, त्याची लांबी जास्त आहे. आणि याचा कापूस एकदम कमी आहे, जास्त नाही, फार कमी डोळ्यासमोरचा फरक. आणि हा फरक आपल्याला सर्वांना दिसतोय. आणि याचा फायदा, या खताचा फायदा ह्या सरकीला झालेला आहे, कपाशीला झालेला आहे. आणि याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा आणि आपलं उत्पादन वाढवावं, भरघोस फायदा मिळवून घ्यावा. आणि मी एक सांगेल सर, माने साहेब, जर ह्या पद्धतीनं जर रिझल्ट आले तर शेतकऱ्याचं उत्पन्न किती वाढेल असं तुमचं वाटतं? निश्चितच कम्पॅरेटिव्हली त्याच्यातली लागणारी इनपुट कॉस्ट दोन्हीत मशागतीची आणि खतांची सेम आहे. किंबहुना यात जैविक आणि टेराटेक टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं या झाडांची उंची त्या झाडांच्या उंचीपेक्षा दुप्पट वाढलेली आहे. फुटवे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट झालेले आहेत. एक आणि हे पानांचा आकार जर आपण बघितला, त्यातील पानांचा आकार आणि यातील पानांचा आकार आणि रंग, विशेषतः रंग म्हणजे अन्न तयार करण्याची प्रक्रिया याच्यात जास्त होते. ही हिरवीगार पानं आहे, ती पिवळसर पानं आहे. त्यामुळं नॅचरली मिळणाऱ्या सूर्यप्रकाशापासून अन्न तयार करण्याची प्रक्रिया होते, प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया तयार होते. बरोबर. जास्त अन्न तयार झालं की उंचीत त्याचा फरक जाणवतोय, बोंडात फरक जाणवतोय आणि आपलं उत्पन्न या जैविका खतानं आणि टेराटेक टेक्नॉलॉजीमुळं निश्चितच वाढतंय. याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार आहे.